तर बघा RMS value of combination of AC and DC. Suppose a resistor is supplied with I1 value of DC and I2 sin omega t value of AC. म्हणजे इथे एक प्रकारचा रेझिस्टन्स आहे आणि त्याच्यामधून I1 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू निघाली आणि I2 sin ओमेगा टी ही काय आहे अल्टरनेटिंग व्हॅल्यू सप्लाय केली आहे. तर या रेझिस्टन्स मध्ये इफेक्टिव्ह व्हॅल्यू किती असणार आहे? ओके, म्हणजे थोडक्यात RMS व्हॅल्यू ऑफ काय फाइंड आउट करायचं आहे? RMS value of I1 प्लस I2 साइन ओमेगा टी फाइंड आउट करायचा आहे. तर आता RMS व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी रिलेशन काय बघा. तर आपलं रिलेशन स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवावा लागेल. I RMS स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I स्क्वेअर dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. Limits are 0 to capital T, 0 to capital T is equal to. ओके, आता इंटिग्रेशन ऑफ dt ओव्हर लिमिट 0 टू टी काय येणार आहे? कॅपिटल टीच येणार. इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे टी येतं आणि लिमिट ठेवल्यानंतर काय होणार आहे? डिनॉमिनेटर तर कॅपिटल टी येणार. तर 1/t ॲज इट इज ठेवतो. इंटिग्रेशन मध्ये आय स्क्वेअर, आय म्हणजे किती आहे इथं आता? I1 प्लस I2 साइन ओमेगा टी याचा स्क्वेअर dt आहे. लिमिट्स 0 टू कॅपिटल टी. हे जर आता पुढे सोडवलं, नेक्स्ट याचा अगोदर काय करावं लागेल? एक्सपान्शन करावं लागेल. सो इट इज इक्वल टू 1/t ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस 2I1 I2 साइन ओमेगा टी dt. लिमिट्स आर 0 टू कॅपिटल टी. 1/t. आता प्रत्येकाचं 1/1 इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ I1 dt, I1 स्क्वेअर dt प्लस इंटिग्रेशन ऑफ I2 स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी dt प्लस इंटिग्रेशन ऑफ 2I1 I2 sin omega t dt. Once again, limits are 0 to t, 0 to t and 0 to t. So it is equal to 1/t. ओके, आता 1/t हे बघा आता काय होणार आहे? I स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट, I1 स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट विच इज रिमेन ॲज इट इज, कारण तो DC करंट आहे I1 स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ dt काय येणार? टी येणार आणि लिमिट ठेवल्यानंतर इथं व्हॅल्यू काय येणार आहे? कॅपिटल टी येणार. प्लस I2 स्क्वेअर ही पीक व्हॅल्यू आहे विच इज ऑल्सो कॉन्स्टंट आणि साइन स्क्वेअर ओमेगा टी डीटीचं इंटिग्रेशन तुम्हाला माहित आहे t/2 येतं. प्लस 2I1 I2 इज अ कॉन्स्टंट. इंटिग्रेशनच्या आत काय राहणार आहे? साइन ओमेगा टी dt आणि इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी dt ओव्हर 0 टू टी हे नेहमी काय येतं? 0 येतं, म्हणजे तिसरी टर्म 0 राहणार आहे. ओके, म्हणजे I RMS स्क्वेअर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ AC अँड DC येणार. आता टी नाही तर आतमध्ये जर डिवाइड केलं तर ब्रॅकेटच्या आतमधलं टी आणि टी निघून जाईल. ओके, तर इथं काय राहणार आहे? I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर बाय 2 राहणार. ओके, सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला. I RMS ऑफ कॉम्बिनेशन ऑफ AC अँड DC चा हा फॉर्म्युला येणार. I RMS स्क्वेअर इज इक्वल टू I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर बाय 2. म्हणजे हे लक्षात येते का बघा. आता हे डेरिव्हेशन तुम्हाला काय बोर्ड एक्झाम नीट किंवा जेईला विचारणार नाहीत, परंतु हा फॉर्म्युला कसा येतोय ते माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात AC आणि DCचं जर कॉम्बिनेशन असेल आणि RMS व्हॅल्यू काढायची असेल तर DCचा स्क्वेअर करायचा, ACच्या पीक व्हॅल्यूचा स्क्वेअर करून डिवायडेड बाय 2 करायचं, ऍडिशन करायची आणि मग स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. म्हणजे याच्यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो बघूया. फॉर एक्झाम्पल, फाइंड RMS व्हॅल्यू ऑफ 5 + 3 sin omega t.
म्हणजे 5 हा एक काय आहे, डीसी सप्लाय आहे आणि 3 साइन ओमेगा टी हा एसी सप्लाय. हे एकाच वेळी एका रजिस्टरला जर दिलं तर इथं आरएमएस व्हॅल्यू काय असणार? तर याचा आन्सर कसा येणार आहे, आय आर एम एस स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर किती येणार, 25. आणि याच्यामध्ये 3 साइन ओमेगा टी मधली कुठली व्हॅल्यू घ्यायची, फक्त I2 व्हॅल्यू घ्यायची, साईनच्या पुढची व्हॅल्यू, त्याचा स्क्वेअर करायचं डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे हे किती होणार आहे, 25 प्लस 4.5 that is 29.5 is IRMS square. So final answer येणार आहे IRMS is equal to square root of 29.5. Okay, that is your answer. म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन एक सिंपल क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, परत आणखी काही क्वेश्चन्स याचे बघूया. सपोज असा क्वेश्चन आला, फाइंड आरएमएस व्हॅल्यू ऑफ RMS value of 2 plus 4 sin omega t plus 6 cos 2 omega t. ओके, आता हे देखील काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट डीसी अँड एसी आहे. आता 2 हे काय असणार आहे, डीसी असणार. 4 साइन ओमेगा टी 6 कॉस ओमेगा टी हे काय असणार आहे, एसी असणार आहे. ओके, तर याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू किंवा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काय येणार आहे, तर आय आर एम एस स्क्वेअर इज इक्वल टू डीसी जे आहे ना त्याचा स्क्वेअर ॲज इट इज करायचा, एसी जे दिसतंय ना त्याचं स्क्वेअर करून डिवायडेड बाय 2 करायचं. साइन किंवा कॉस दिसलं तर ते नेहमी काय असतं, एसी असतं, हे लक्षात ठेवायचं. सो 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2, 2चा स्क्वेअर किती, 4, 4चा स्क्वेअर 16/2 म्हणजे 8, 6चा स्क्वेअर किती, 36/2 म्हणजे 18, म्हणजे किती होणार, 30 होते ना. 4 प्लस 8 12, 12 प्लस 18 दॅट इज 30. हे आय आर एम एस स्क्वेअर झालं. अँड देअरफॉर आय आर एम एस किती येणार आहे, रूट 30 येणार आहे. ओके, हे जे मी सांगितलेलं लक्षात येते का बघा. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर या पद्धतीनं आर एम एस व्हॅल्यूचे काही प्रॉब्लेम असू शकतात. कोणाला याच्यामध्ये काही डाऊट आहे का? परत आणखी एक थोडासा वेगळा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय बघा, इस सर्किट इज सप्लाइड विथ डीसी व्होल्टेज ऑफ 30 व्होल्ट. क्वेश्चन काय बघा, इस सर्किट इज सप्लाइड विथ DC voltage of 30 volt, DC voltage of 30 volt and AC voltage of 40 volt. Of 40 volt simultaneously. What is effective voltage in the circuit? What is effective voltage in circuit? काय आन्सर येईल तुमचं, सांगता येते?
DC किती आहे 30 व्होल्ट आहे आणि AC किती आहे 40 व्होल्ट आहे. तर रिझल्टंट व्होल्टेज इन सर्किट किती येणार असा क्वेश्चन आहे. जरासं ट्राय करा बघूया. जर व्यवस्थित लक्ष द्या आणि हे प्रॅक्टिस करा रिपीटेडली. द सर्किट इज सप्लाइड विथ 30 व्होल्ट DC अँड 40 व्होल्ट AC. आता IRMS चा फॉर्म्युला काय असतो? IRMS स्क्वेअर इज इक्वल टू IDC जे असेल त्याचा स्क्वेअर प्लस IRMS AC, ओके, त्याचा स्क्वेअर इफेक्टिव्ह असं असतं, बरोबर आहे ना? म्हणजे इथं बघा काय केलं होतं, IRMS स्क्वेअर इज इक्वल टू I1 स्क्वेअर केला होता. म्हणजे डीसीचं जे व्होल्टेज आहे ना ऍज इट इज घ्यायचं, त्याचा स्क्वेअर करायचा. आणि एसीचं इथं I2 हे काय होतं, I2 कुठून घेतलं होतं? त्या साईनच्या समोरची व्हॅल्यू घेतली होती ना, साईन किंवा कॉसच्या समोरची व्हॅल्यू. साईन किंवा कॉसच्या समोरची व्हॅल्यू काय होती? पीक व्हॅल्यू होती. मग पीकचा आरएमएस करण्यासाठी काय करावं लागतं? पीकचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 करावं लागतं. आता हे 40 व्होल्ट एसी जे दिलेलं आहे ते जे आहे ते पीक व्हॅल्यू आहे का आरएमएस व्हॅल्यू आहे? हे मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे फक्त व्हॅल्यू जर दिलेली असेल तर ती कुठली व्हॅल्यू असते? आरएमएस व्हॅल्यू असते. त्याच्यामुळं किती येणार आहे तर 30चा स्क्वेअर येणार प्लस 40चा डायरेक्टली स्क्वेअर, म्हणजे 40 स्क्वेअर बाय 2 इथं करायचं नाही. हे समजा असं म्हटलं असतं, अ सर्किट इज सप्लाइड विथ DC व्होल्टेज ऑफ 30 व्होल्ट अँड AC पीक AC व्होल्टेज ऑफ 40 व्होल्ट. म्हणजे एसीची जर पीक व्हॅल्यू 40 व्होल्ट दिली असते ना तर 40 स्क्वेअर बाय 2 केलं असतं. इथं काय स्पेसिफाईज केलेलं नाही, एसी व्होल्टेज ऑफ 40 व्होल्ट. आणि मी तुम्हाला सांगितलंय पाठीमागे आपण डिस्कस केलेलं आहे, बरोबर? म्हणजे एसी व्होल्टेज ऑफ 40 व्होल्ट म्हटलं तर ती काय असते? आरएमएस व्हॅल्यूज डायरेक्टली असते एसीची. मग आरएमएस व्हॅल्यू असेल तर परत स्क्वेअर करून डिवायडेड बाय 2 करायचं नाही, लक्षात घ्या. ओके, सो 30 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर म्हणजे आन्सर काय होणार आहे? 900 प्लस 1600 दॅट इज इक्वल टू 2500 अँड देअरफॉर IRMS आन्सर येणार आहे 50 व्होल्ट. लक्षात आलं? म्हणजे आरएमएस काढत असताना हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. आरएमएस व्हॅल्यू काढत असताना काय करायचं? हे बघा, IRMS इज इक्वल टू, हे बघा, IDC जे आहे ना त्याचा स्क्वेअर करायचा. हे आय करंटसाठी लिहिलं, तसं व्होल्टेजसाठी फी येणार आहे. ओके, त्याच्यामुळे इथं कन्फ्यूज करून घेऊ नका. इथं तुम्ही म्हणाल की आय लिहिलंय आणि व्होल्टेज का लिहिलंय, तर ऍक्च्युली इथं फक्त चेंज फी व्हायला पाहिजे, सॉरी. ओके, फी आरएमएस स्क्वेअर, फी स्क्वेअर, फी स्क्वेअर. ठीक आहे. तर IRMS स्क्वेअरचा जनरल फॉर्म्युला काय येणार बघा? IRMS स्क्वेअरचा जनरल फॉर्म्युला येणार आहे IDC. डीसीची जी व्हॅल्यू असेल ती ऍज इट इज घ्यायचं, त्याचा स्क्वेअर करायचा, प्लस पीक व्हॅल्यू ऑफ एसी जर असेल, I0 जर असेल तर त्याचा स्क्वेअर करायचा आणि डिवायडेड बाय 2 करायचं. आणि आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी जर दिलेले असेल तर त्याला स्क्वेअर करायचं, परंतु डिवायडेड बाय 2 करायचं नाही, कारण आरएमएस व्हॅल्यू ही डीसी प्रमाणेच असते. तर हा जनरल फॉर्म्युला आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. म्हणजे गिवन व्हॅल्यू जे आहेत ते डीसी कुठली आहे, एसी जर दिलेले असेल तर ती एसी आरएमएस व्हॅल्यू आहे का पीक व्हॅल्यू आहे ते बघून व्यवस्थित कॅल्क्युलेशन करावं लागेल. पीक व्हॅल्यू असेल तर काय करायचं? स्क्वेअर करून डिवायडेड बाय 2 करायचं. आणि आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी जर दिलेली असेल तर फक्त स्क्वेअर करून ऍड करायचं. वन मोर प्रॉब्लेम, याचं तरी किमान आन्सर सांगा, शांत बसू नका. सपोज आयचं इक्वेशन असं आहे 20 प्लस 30 कॉस ओमेगा टी. हे कसं सॉल्व्ह करणार सांगा? IRMS स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू सांगा? फर्स्ट टर्म. अरे हे एवढं सोपं असताना सांगता येत नसेल तर अवघड आहे. 20चा स्क्वेअर करायचं, पुढे काय करायचं? 30चा स्क्वेअर
डिवायडेड बाय divided by 2. हा 30 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्हणजे 400 प्लस किती होणार 450 म्हणजे किती होणार 850. 850. सो RMS व्हॅल्यू येणार आहे √850. ओके. आणि क्वेश्चन मध्ये फक्त असं म्हटलेलं असेल फाइंड इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ $30V DC and 20V AC किंवा 20V DC and 30V DC असं म्हटलेलं असेल 20V DC and 30V AC असं जर म्हटलेलं असेल तर मग काय होणार आता IRMS स्क्वेअर इज इक्वल टू काय करू 20 square 20 square प्लस पुढं plus 30 30 square. square हा 30 स्क्वेअर इथं 400 प्लस 900 सो IRMS स्क्वेअर आता इथे येणार आहे that is 1300. So IRMS is equal to √1300. That is your answer. म्हणजे DC ची व्हॅल्यू AC असेल तर डायरेक्टली स्क्वेअरच करून ऍड करायचं आहे परंतु AC व्हॅल्यू जी आहे ती पीक व्हॅल्यू आहे का RMS व्हॅल्यू आहे त्याच्यानुसार स्क्वेअर करून डिवायडेड बाय 2 करायचं का नाही करायचं ते तुम्हाला ठरवावं लागेल. वन मोर क्वेश्चन थोडासा डिफरंट टाईपचा क्वेश्चन आहे तो बघूया. फाइंड मीन व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू. Find mean value and RMS value of I is equal to 50 t raised to 3 by 2 from t is equal to 0 to t is equal to 1 second. ठीक आहे. मीन व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. मीन व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू. तर याचा मीन व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला आहे ना तो त्याच्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजे. तर सुरुवातीला मीन व्हॅल्यू काढूया. आय मीनचा फॉर्म्युला काय असतो इंटिग्रेशन ऑफ I dt डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dt. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे आणि हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर मीन व्हॅल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I किती आहे 50 t raised to 3 by 2 dt येणार. लिमिट्स किती दिले 0 to 1 सेकंडच्या मध्ये करायचं आहे. आता खाली इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे t येणार. ओके. इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे t आणि त्याचे लिमिट 0 to 1 म्हणजे डिनॉमिनेटर काय येणार आहे अप्पर लिमिट t च्या ठिकाणी ठेवलं 1 मायनस लोअर लिमिट ठेवलं तर 0. 1 मायनस 0 म्हणजे 1च येणार आहे. ओके. आता 50 इज अ कॉन्स्टंट विच इज ॲज इट इज. इंटिग्रेशन मध्ये t raised to 3 by 2 चं इंटिग्रेशन काय येणार t raised to n plus 1 डिवायडेड बाय n plus 1 असतं ना. सो t raised to काय होणार n plus 1 म्हणजे 3 by 2 plus 1 म्हणजे किती 5 by 2 डिवायडेड बाय 5 by 2. लिमिट्स आर 0 to 1 सेकंड. सो 50 into 2 by 5 कॉन्स्टंट बाहेर काढला आणि आतमध्ये अप्पर लिमिट फक्त ठेवूया लोअर लिमिट काय 0च आहे. अप्पर लिमिट ठेवलं तर 1 raised to 5 by 2 म्हणजे हे 1च येणार. 1 चे किती पॉवर असले तरी ते 1च येणार आहे. सो 50 by 5 म्हणजे 10 into 2 20. 20 ही मीन व्हॅल्यू येणार आहे ओव्हर 0 to 1 सेकंड. असं वेगळं एखादं इक्वेशन आलं तरी देखील तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. RMS व्हॅल्यू कसं काढतोय आपण RMS व्हॅल्यू RMS व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ I² dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt.
IRMS स्क्वेअर साठी फॉर्म्युला आहे, सॉरी, IRMS स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I स्क्वेअर dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ याचा स्क्वेअर 50 इंटू टी रेस टू 3/2 चा स्क्वेअर म्हणजे 50 टी रेस टू 3 फक्त होणार dt डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे नेहमीप्रमाणे काय येणार 1च येणार. लिमिट्स आहेत याला 0 to 1 सेकंड. तर इथं काय होणार बघा, 50 इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज. टी क्यूबचं इंटिग्रेशन येणार आहे टी रेस टू 4 डिवायडेड बाय 4. लिमिट्स आर 0 to 1. दॅट इज इक्वल टू 50. ओके, डिवायडेड बाय 4 बाहेर येईल आणि टी रेस टू 4 ला अप्पर लिमिट 1 ठेवलं, लोअर लिमिट 0 ठेवलं तर आन्सर इथं 1च येणार आहे. सो 50/4 म्हणजे किती येणार आहे 12.5 विल बी द आन्सर. सॉरी 12.5 हे IRMS स्क्वेअर झालं ना, IRMS स्क्वेअर झालं, सॉरी IRMS स्क्वेअर, आणि त्याचं परत काय करायला पाहिजे, रूट काढायला पाहिजे. त्याच्यामुळे इथं फायनल आन्सर येणार आहे IRMS इज इक्वल टू रूट 12.5. तर या पद्धतीनं जनरल आपण IRMS वगैरे फाइंड आउट करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे फेजर डायग्रॅम. हा थेरीमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यावर 2 मार्क्सला क्वेश्चन येतो. फेजर अँड फेजर डायग्रॅम म्हणजे काय, एक्सप्लेन फेजर अँड फेजर डायग्रॅम. आता हे अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग EMF चे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करण्यासाठी आपण काही ग्राफिकल मेथड देखील वापरतो. आणि या ग्राफिकल मेथडमध्ये काय करतो आपण, की याच्यामध्ये EMF आणि करंटला वेक्टर्स कन्सिडर करतो. ऍक्च्युअली वेक्टर नाहीयेत, करंट किंवा EMF हे वेक्टर्स नाहीयेत, परंतु वेक्टर कन्सिडर करतो. तसं केल्यामुळे काय होतं की सर्किट अनालिसिस जे आहे ते थोडंसं आपल्याला इझी होणार आहे. ओके, म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि EMF ला पर्टिक्युलरली या टॉपिकमध्ये पर्पजफुली आपण वेक्टर कन्सिडर करणार आहोत. याचा उपयोग काय होणार पुन्हा एकदा सांगतोय, की AC सर्किट जे आहे त्याचा अनालायसिस आपल्याला करण्यासाठी, इझिली अनालिसिस करण्यासाठी ग्राफिकली त्याचा वापर होतो. ओके, आता फेजर म्हणजे काय लक्षात घ्या. डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारली फेजर म्हणजे काय, तर rotating vector representing alternating current and alternating voltage are called as phasors. The rotating vectors representing alternating current and alternating voltage किंवा EMF, alternating current and alternating EMF are called as phasors. ओके, म्हणजे फेजर म्हणजे काय आहेत, रोटेटिंग वेक्टर्स आहेत की जे काय रिप्रेझेंट करतात, अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज रिप्रेझेंट करतात. ओके, ही एक ग्राफिकल मेथड आहे आणि याच्यामध्ये लेंथ ऑफ फेजर म्हणजे लेंथ ऑफ दॅट रोटेटिंग वेक्टर जे आहे दॅट विल रिप्रेझेंट इट्स पीक व्हॅल्यू इक्वल टू इट्स पीक व्हॅल्यू. लक्षात घ्या, लेंथ ऑफ रोटेटिंग वेक्टर, लेंथ ऑफ रोटेटिंग वेक्टर काय रिप्रेझेंट करणार, रिप्रेझेंट पीक व्हॅल्यू. ओके, म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट किंवा पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. ओके,
त्याच्यानंतर ते किती फ्रिक्वेन्सीनं रोटेट होणार आहेत. ओके, सो दे रोटेट विथ फ्रिक्वेन्सी, they rotate with angular velocity, frequency म्हणण्यापेक्षा angular velocity, they rotate with angular velocity omega is equal to 2 pi into f. here f म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ AC असणार, फ्रिक्वेन्सी ऑफ AC ची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला 2 पाय ने मल्टिप्लाय केलं तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन फॉर्म्युला असतो ना आपला, तसं 2 पाय एफ. ओके, या अँग्युलर व्हेलॉसिटीने ते काय होतात, रोटेट होतात. म्हणजे EMF आणि करंट हे काय आहे, आपण काय करणार आहे, एरो हेडेड लाईन करणार आहे की ते त्याच्या स्टार्टिंग पॉईंट भोवती काय होणार आहेत, रोटेट होणार आहेत. ओके, त्यांची लेंथ काय असणार आहे, त्यांची पीक व्हॅल्यू असणार आहे आणि ते किती स्पीडनं रोटेट होतात, किती अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होतात, 2 पाय एफ हे अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होतात. त्याचबरोबर एकाच डायग्राम मध्ये नेहमी आपण काय करणार आहे, अल्टरनेटिंग करंटचा एक रोटेटिंग वेक्टर काढणार आणि अल्टरनेटिंग व्होल्टेजचा देखील काय करणार आहे, एक रोटेटिंग वेक्टर काढणार आहे, लक्षात घ्या. आणि या दोन वेक्टर मधला अँगल म्हणजे त्यांच्यामधला फेज डिफरन्स असणार आहे. या दोन वेक्टर मधला अँगल म्हणजे त्याच्यामधला फेज डिफरन्स असेल. अँगल बिटवीन rotating vector represent, angle between rotating vector represent phase difference between them. त्यांची मतलब फेज डिफरन्स रिप्रेझेंट करणार, फेज डिफरन्स बिटवीन देम, फेज डिफरन्स बिटवीन देम. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असणार आहे, द प्रोजेक्शन ऑफ द फेजर ऑन ए फिक्स्ड ऍक्सिस गिव्स द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे याचं प्रोजेक्शन आपण केलं, प्रोजेक्शन ऑफ फेजर किंवा व्हेक्टर, प्रोजेक्शन ऑफ व्हेक्टर ऑन आयदर एक्स ऍक्सिस, म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस का फिक्स्ड ऍक्सिसवर, ऑन फिक्स्ड ऍक्सिस म्हणजे तो एक्स ऍक्सिस असू शकतो किंवा वाय ऍक्सिस असू शकतो. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ऑन फिक्स्ड ऍक्सिस काय देणार आहे आपल्याला, गिव्स instantaneous value, instantaneous value and direction, instantaneous value and direction of current or EMF at that instant. ओके, आता याच्यामध्ये जर इफ इट इज अ फंक्शन ऑफ साइन देन टेक प्रोजेक्शन ऑन दी वाय ऍक्सिस, म्हणजे आय मध्ये फंक्शन ऑफ साइन असेल किंवा ई मध्ये फंक्शन ऑफ साइन असेल तर प्रोजेक्शन वाय ऍक्सिस वर घ्यायचं. ठीक आहे, आणि जर ते साइनचं कॉसचं फंक्शन असेल तर प्रोजेक्शन काय करायचं, ऑन एक्स ऍक्सिस. हे एक लक्षात ठेवावं लागेल. इफ इट इज फंक्शन ऑफ साइन, फंक्शन ऑफ साइन जर असेल देन टेक प्रोजेक्शन on y axis, and if it is function of cosine then take projection on x axis. ओके,
आता हे एक्झॅक्टली एक एक्झाम्पल सांगितल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे. ओके, म्हणजे फेजर डायग्राम एक्झॅक्टली काय असतं. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ड्रॉ दी समजा असा मी क्वेश्चन एक विचारला, म्हणजे याचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल, फेजर डायग्राम ऑफ E is equal to 200 sin omega t and I is equal to 5 sin omega t plus pi by 6. म्हणजे फेजर डायग्राम मध्ये नेहमी करंट आणि ईएमएफ दोघांचे वेक्टर हे दाखवावेच लागतात, रोटेटिंग वेक्टर दाखवावे लागतात. समजा एक अल्टरनेटिंग सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये ईएमएफचं इक्वेशन काय आहे 200 साइन ओमेगा टी आहे आणि करंटचं इक्वेशन काय आहे 5 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6 आहे. तर याची फेजर डायग्राम कशी काढणार आपण लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी अगोदर काय करणार, एक्स अँड वाय ऍक्सिस काढायची. एक्स अँड वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. तर सुरुवातीला ईएमएफ किंवा करंट दोघांच्या पैकी कुठलाही एक वेक्टर दाखवायचा, एक रोटेटिंग वेक्टर. वेक्टर कुठून काढायचा, ओरिजिन पासून काढायचा आहे. ओके, आणि त्याची जी पीक व्हॅल्यू असेल ना, त्याला एक स्केल घ्यावं लागेल तुम्हाला, की एवढं व्होल्टेज म्हणजे एवढं सेंटीमीटर अँड सो ऑन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं 200 व्होल्ट आहे ना ईएमएफ ची पीक व्हॅल्यू. सो अकॉर्डिंगली तुम्हाला काय करावं लागेल, याची लेंथ काढावं लागेल आणि एरो काढावं लागणार. आता हा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, ओमेगा टी असणार आहे. कारण टाइम वाढत जाईल तसा हा वेक्टर काय होणार आहे, पुढं 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 रोटेट होत जाणार आहे. ओके, ओमेगा टी 0 असताना हा ईएमएफचा वेक्टर जो आहे तो एक्झॅक्टली ऑन दी एक्स ऍक्सिस असणार. ठीक आहे. आणि आता करंटचं इक्वेशन काय आहे 5 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6. म्हणजे करंट जो आहे त्याची पीक व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि याच्यामध्ये ईएमएफच्या इक्वेशन मध्ये फक्त ओमेगा टी आहे. करंटच्या इक्वेशन मध्ये ओमेगा टी प्लस पाय बाय 6 आहे. म्हणजे करंट जो आहे तो पाय बाय 6 न पुढे आहे. पाय बाय 6 न पुढे असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, करंट जो आहे तो इथं काढावा लागेल. आता पाय बाय 6 न, पाय बाय 6 म्हणजे किती 30 डिग्री हा करंट येणार आहे तुमचा. ठीक आहे, आणि तो 5 आहे म्हणून त्याची लेंथ काय केलेली आहे, कमी काढलेली आहे. लक्षात येत आहे. म्हणजे हा झाला ईएमएफचा रोटेटिंग वेक्टर आणि हा येणार आहे तुमचा करंटचा रोटेटिंग वेक्टर. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये करंट आणि ईएमएफ मध्ये जो फेज डिफरन्स आहे ना तो किती आहे पाय बाय 6, तो इथं दाखवायचा. ठीक आहे, आता दोन्ही फंक्शन ऑफ साइन आहे त्याच्यामुळे काय करावं लागेल, याचं प्रोजेक्शन आपल्याला घ्यावं लागणार. याचं प्रोजेक्शन इथे येणार. ईएमएफचं प्रोजेक्शन इथे येणार, बरोबर. साइन असेल तर प्रोजेक्शन ऑन वाय ऍक्सिस घ्यायचं. वाय ऍक्सिस का घ्यायचं लक्षात घ्या. तर आता इथं हा अँगल किती येणार, ओमेगा टी येणार ना, इथला अँगल ओमेगा टी येणार. म्हणजे आता हा राईट अँगल ट्रायंगल आपण जर कन्सिडर केला तर ही अपोजिट साइड किती येणार, ही अपोजिट साइड. ओके, इथं काय करावं लागेल, साइन ओमेगा टी इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स आहे, एक्स डिवायडेड बाय काय येणार आहे हायपोटिनियस म्हणजे ई येणार. म्हणजे थोडक्यात एक्स इज इक्वल टू काय येणार आहे ई साइन ओमेगा टी. म्हणजे ई ची व्हॅल्यू किती येणार आहे इथं 200 लिहावी लागेल आपल्याला. 200 साइन ओमेगा टी. म्हणजे अशा प्रकारे वाय ऍक्सिस वरचं प्रोजेक्शन म्हणजे काय सांगणार, तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू किंवा ईचं इक्वेशन येणार आहे. लक्षात येते मी काय सांगतोय. सो प्रोजेक्शन ऑन दी वाय ऍक्सिस, ओके, इट विल बी लाईक दिस. हे काय येणार आहे तुमचं, अगोदर करंटचं प्रोजेक्शन घेऊया. करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे इथं 5 आहे, 5. आणि ईएमएफ ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 200. तर करंट जे येणार आहे ते करंट वाय ऍक्सिस वरचं प्रोजेक्शन येणार ते किती येणार आहे, दॅट इज 5 हा हायपोटेनियस झाला आणि
5 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6 येणार, कारण टोटल अँगल किती येतो इथं ओमेगा टी प्लस पाय बाय 6, आणि हे जे EMF येणार आहे तो किती येणार, दॅट इज 200 साइन ओमेगा टी. Okay, so this is called as phasor diagram for EMF and current according to the equation. According to equation या पद्धतीने फेजर डायग्राम येणार. लक्षात येत आहे? म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, EMF आणि करंटला काय करायचं, वेक्टर्स दाखवायचे जे विथ रिस्पेक्ट टू टाइम रोटेट होणार, कारण EMF चा अँगल विथ एक्स ऍक्सिस किती आहे, ओमेगा टी आहे. टाइम वाढत जाईल तसा हा अँगल वाढत जाणार आणि EMF रोटेट होणार. जसा आता EMF आणि करंट मध्ये पाय बाय 6 अँगल आहे, EMF रोटेट होत जाईल तसं करंट देखील पुढे पाय बाय 6 न रोटेट होत जाणार आहे, आणि अकॉर्डिंगली त्यांच्या व्हॅल्यू ऑन वाय ऍक्सिस चेंज होत जाणार, कमी जास्त होणार आहे. लक्षात येत आहे काय सांगतोय?